पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गँग आणि निलेश घायवळवर पोलिसांनी कारवाई सुरू केली। तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ बायको आणि मुलासह युरोपला गेला होता। बायको आणि मुलगा युरोपवरून परत आले आहेत, मात्र निलेश घायवळ परत आलेला नाही। निलेश घायवळ सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर 3 महिन्यांचा व्हिसा घेऊन युरोपला गेला आहे। परत आलेली त्याची बायको आणि मुलगा पोलीस चौकशीला बोलावतील या भीतीने घरी न जाता इतरत्र गायब झाले आहेत। गुन्हा फक्त निलेश घायवळवर दाखल आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या मध्यात निलेश घायवळ हा त्याच्या कुटुंबासह 3 महिन्यांचा व्हिसा मिळवून युरोपला निघून गेला। त्यावेळी इथे पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये त्याच्या टोळीतील गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता। यामध्ये 2 नागरिक गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर पोलिसांनी मकोका अंतर्गत निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कारवाई सुरू केली। दरम्यान निलेशची पत्नी आणि मुलगा भारतात परतले असले तरी ते अजूनही पुण्यात दाखल झाले नाहीत। पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने ते पुण्याबाहेरच थांबले असल्याचं सांगितलं जात आहे। घायवळ टोळीकडून 1 जणावर कोथरूडमध्ये गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांना अटक केली होती। तसेच घायवळच्या घरावर छापा टाकून 2 चारचाकी आणि 2 दुचाकी जप्त केल्या होत्या। पोलिसांनी निलेश घायवळची 10 बँक खाती गोठवली, त्यातील 38 लाख रुपये जप्त केले। पोलिसांनी जेव्हा घायवळच्या घरावर छापा मारला तेव्हा तो तेथे नव्हता, मात्र नंतर पोलिसांना कळले की तो परदेशात गेला आहे। घायवळवर हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याबाबत त्याला कोणी मदत केली याची देखील चौकशी पोलीस करतायत। मात्र घायवळ युरोपमध्ये असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला फक्त औपचारिकता लाभली। दरम्यानच्या काळात त्याची बायको आणि मुलगा भारतामध्ये परतल्याची माहिती समोर आली। भारतात आल्यानंतर ते दोघे घरी न येता इतरत्र गायब झाले अशी माहिती पोलिसांना मिळाली। मात्र अद्याप निलेश घायवळ भारतात आलेला नाही। अर्थातच पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने तो भारतात येण्याचा टाळत असावा, मात्र त्याच्या व्हिसाची मुदत 3 महिने आहे, त्यामुळे तो कधी भारतात परततो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याच्यावरती घायवळ प्रकरणामध्ये त्यांनी जो पहिला एक पासपोर्ट इश्यू करून घेतला होता अहिल्यानगरमधून, तो जो पासपोर्टची जो ऍड्रेस दिलेला आहे तो ऍड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी गेली होती। त्याचबरोबर त्याचा जो मूळ गाव त्याच्याकडे आहे खड्डा, त्या भागामध्ये जामखेड तालुक्यामध्ये, त्या भागात सुद्धा काही शोधासाठी आरोपी शोधासाठी आपली टीम रवाना केली होती। असं एकंदरीत 2-3 गोष्टीसाठी आपण त्या टीम रवाना केल्या होत्या। अजूनही आपल्या टीम बाहेर आहेत आणि ह्या गुन्ह्यातले जे साथीदार आहेत त्याचे निलेश घायवळ त्याचे एक साथीदार त्यांच्या चौकशीसाठी आणि तपासासाठी आपली टीम बाहेर होती। आता हे सर्व गोष्टी आता चालू आहेत तपासामध्ये, काही इश्यूज आहेत ते आता लगेच डिटेल्स आपल्याला शेअर करता येणार। तो अहवाल अजून भेटला आहे, काही अहवाल आलेला आहे, काही अजून बाकी आहे। तो आला की आपल्याला त्यातून ज्या गोष्टी आहेत त्या सर्व निष्पन्न होतील। तर त्याची बायको आणि मुलगा परतले अशी माहिती होती, मग त्या चौकशीसाठी या गुन्ह्यासंदर्भात जेवढे व्यक्ती आहेत, पर्सन्स आहेत किंवा आरोपी आहेत त्या सर्वांना चौकशीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येईल। पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं, त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केला। घायवळ या नावातील एच काढून टाकला आणि गायवळ असं केलं। आश्चर्य म्हणजे पुढील 5 वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांग पत्ता देखील लागला नाही। 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली। पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात पोलिसांकडून जामीन मिळाला। तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते, मात्र घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलिसांनी देखील जमा करून घेतला नाही। हाच पासपोर्ट वापरून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ 3 महिन्यांचा व्हिसा मिळवून युरोपला फिरायला गेला। दरम्यान निलेश घायवळची पत्नी आणि मुलगा भारतात परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, परंतु त्यांनी थेट घरी न जाता इतरत्र थांबण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे, कारण त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल अशी भीती मनात आहे। त्यामुळेच घायवळच्या परिवाराने गुप्त ठिकाणी राहणे पसंत करीत असल्याचं बोललं जात आहे। मात्र निलेश घायवळ मात्र अजूनही परदेशातच असून तो भारतात परतण्यास टाळाटाळ करत असल्याची शंका आहे। त्याचा व्हिसा 3 महिन्यांसाठी असल्याने तो संपण्याआधीच त्याला परतावे लागेल, अन्यथा तो ओव्हरस्टे मध्ये गणला जाईल। त्यामुळे नेमका घायवळ कधी परततो आणि पोलिसांच्या ताब्यात कधी येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशोक शेख, लोकमत.com, पुणे।